अरे मामा काय करायला? ओम नमः शिवाय, जय श्रीराम. काय करतोय? अरे स्वच्छतेचा संकल्प घेतलेला आहे. मंदिर परिसर आपले हे हिंदू धर्मियांचे मंदिर परिसर हे बकाल आणि गलिच्छ झालेले आहेत आणि ते आपल्याला स्वच्छ करणं हे कर्तव्य आहे. त्यासाठी मी हा स्वच्छतेचा अवतार घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा परिसर मी एकदम स्वच्छ केलेला आहे. 4-4 फुटाचं इथं गवत साचलेलं होतं, त्याला मोकळं केलं आहे. जवळजवळ हे 3 महिन्यापासून मी सेवा कार्य करत आहे आणि हे अजून वाढवायचं आहे मला. आणि त्यासाठी आता हा झाडू आहे मला 150 रुपयाचा भेटलेला आहे आणि तो घेण्यासाठी मला जवळजवळ 3 महिने वेट करावा लागला. कोणी भावी भक्त या गोष्टीसाठी भेटलं नाही. ठीक आहे, मला त्यांच्या पैशाची अपेक्षा नाही. तुम्ही लाईक फॉलो सबस्क्राईब जरी केलं तर माझं त्यामध्ये होऊन जाईल. 2 मिनिटं थांबा. हे तुम्ही बघू शकता, या झाडाची ती जाळी होती ती काढली दुसऱ्या 2 नंबरची आणि इथे बघू शकता या ठिकाणी थोडंसं गवत वाढलेलं होतं, जास्ती जरी ते काढलेलं आहे आणि अजून बरंच गवत आहे ते 2 दिवसात निघून जाईल आणि तिथलंही काढलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हा मोठा परिसर आहे, खूप घाण झालेलं आहे. मंदिराची जागा आहे, मंदिर हे आपले महल असतात देवाचे, पण ते सध्या गटारीचं रूप धारण केलेलं आहे आणि कोणी या गोष्टीवर लक्ष देत नाही. मी त्या गोष्टीवर लक्ष देत आहे आणि मला यामध्ये कोणताही रुपयाची गरज नाही, कारण देव हे आपले म्हणजे देवाचं हे मंदिर म्हणजे लोकांच्या बाथरूमपेक्षाही खूप घाण झालेलं आहे आणि ती माझी कळकळ आहे. मी 25 वर्षापासून या ठिकाणी राहत असल्यामुळे मला ही गोष्ट निराश करोडपती लोकही येतात तिथं, पण काहीच उपयोग नाही. या ठिकाणी गट्टूही होत नाही, कोणी नगरसेवक बघत नाही, काही नाही. तुम्ही लाईक फॉलो आणि सबस्क्राईब केलं तर या गोष्टी बदलल्या जातील आणि तुम्ही काही जरी नाही केलं, मला 3 वर्षात माझं टार्गेट आहे, मी ते करेन. तुम्ही जेवढं माझ्याशी निगडीत राहतात तेवढं लवकरात लवकर ही स्वच्छता मोहीम म्हणजे लवकरात लवकर पूर्ण होईल.